आता तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे, बरोबर. आता ह्या डायग्राम मध्ये आपल्याला काय पाहायचंय, त्यांनी दिलंय काय ते बुक्स मध्ये बघूया. इन फिगर म्हणजे ह्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा. लाईन ए बी पॅरलल लाईन डी. बघा ए बी ही लाईन आणि डी ही लाईन, या दोनही रेषा एकमेकांना काय केलेल्या आहेत, पॅरलल सांगितलेल्या म्हणजे समांतर सांगितलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेले की फाइंड द मेजरमेंट ऑफ अँगल डी आर ई अँड ए आर ई. बघा तुम्हाला दोन अँगलची माप काढायची आहेत. अँगल डी आर ई पहिलं मेजरमेंट काढायचं तुम्हाला अँगल डी आर ई, आणि सेकंड नंबरचं मेजरमेंट काढायचंय तुम्हाला अँगल ए आर ई. अँगल ए आर ई हे दोन्ही कोणांची माप तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे, आणि युजिंग द गिव्हन मेजर्स ऑफ सम अँगल्स. बघा लक्ष द्या व्यवस्थितपणे. तुम्हाला जी माहिती दिलेली आहे आकृतीमध्ये, त्या माहितीच्या आधारे तुम्हाला हे जे दोन अँगल आहेत ते दोन्ही अँगल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. आता हे कसे कॅल्क्युलेट करायचे, तर आपल्याला काय करायचं, माहितीचा आधार घ्यायचा आहे. मग आता सगळ्यात अगोदर बघा डी आर ई कुठे आहे हे शोधूया, आणि ए आर ई कुठे आहे ते शोधूया. म्हणजे बघा अँगल डी आर ई कुठे आहे, बघा डी आर ई म्हणजे हा अँगल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे सगळ्यात अगोदर. बघा हा अँगल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता हा झाल्याच्या नंतर सेकंड बघा अँगल ए आर ई. ए आर ई कुठे आहे बघा ए आर ई म्हणजे त्याच्या लगतचा शेजारचा कोन तुम्हाला मोजायचा आहे किंवा कॅल्क्युलेट करून दाखवायचा आहे. म्हणजे हे शेजारचे दोन्ही कोन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. आता सिंपल स्टेज मध्ये जे गणित आहे किंवा एक्झाम्पल आहे ते कोणत्या पद्धतीने आपल्याला आणि कशा पद्धतीने जायचं हे पहिल्यांदा समजून घ्या. आता सगळ्यात अगोदर बघा आपल्याला हा अँगल काढायचा किंवा हा अँगल काढायचा, पण त्याच्या अगोदर सगळ्यात सोप्या भाषेमध्ये सगळ्यात अगोदर सुरुवातीला तुम्हाला एक्झाम्पल एक्सप्लेन करून सांगतो. बघा सगळ्यात अगोदर काय करूया आपण, ह्या दोन्ही लाईन्स तुम्हाला काय सांगितलेल्या पॅरलल. जर ह्या दोन्ही लाईन्स म्हणजे कोणत्या ए बी आणि डी, ह्या जर दोन्ही लाईन्स तुमच्या पॅरलल असतील, समांतर असतील, तर ही एडी काय झाली त्यांची ट्रान्सव्हर्सल किंवा छेदिका झाली, बरोबर. मग ट्रान्सव्हर्सल किंवा छेदिका आणि दोन पॅरलल लाईन्स यांच्यामुळे तयार झालेले अल्टरनेट अँगल कसे असतात रे, कॉन्ग्रुएंट असतात. हे तो तुम्हाला माहिती आहे, बरोबर. मग आता ह्या दोन लाईन्स पॅरलल आहे, ही मधून गेलेली एडी ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे, छेदिका आहे, आणि त्याच्यामुळे तयार झालेले बघा हा 70 डिग्रीचा अँगल इथला आणि हा अँगल हे एकमेकांचे अल्टरनेट अँगल होतील की नाही. कारण बघा मी छोट्याशा डायग्राम मध्ये तुम्हाला काढून दाखवतो. इथे ही इकडून आलेली आहे तुमची ए बी लाईन, नंतर इकडून गेलेली आहे तुमची डी लाईन ही, आणि मधून ही गेलेली आहे तुमची ही ट्रान्सव्हर्सल. याच्यामुळे तयार झालेला हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल कोणते झाले, तुमचे अल्टरनेट अँगल झाले. आणि आपण शिकलेल्या प्रॉपर्टीज नुसार किंवा आपण ह्या दोन पॅरलल लाईन्स आणि त्याची ट्रान्सव्हर्सल याच्या ज्या प्रॉपर्टीज आपण स्टडी केलेल्या आहेत त्याच्यानुसार जर दोन लाईन्स पॅरलल असेल आणि त्याचे दोन अल्टरनेट अँगल कसे येतात, दोन लाईन्स पॅरलल असेल आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सलने तयार केलेले अल्टरनेट अँगल कसे असतात, मग ते कॉन्ग्रुएंट किंवा एकरूप असतात. मग त्याच्यानुसार हा 70 डिग्रीचा अँगल असेल तर हा पण किती झाला तुमचा 70 डिग्रीचा अँगल. हे पहिल्या स्टेप्स मध्ये आपल्याला दाखवावं लागणार आहे. मग इकडे लक्ष द्या, हा जर 70 डिग्रीचा अँगल असेल, हा 40 डिग्रीचा अँगल आपल्याला गिवन मध्ये दिलेला आहे, म्हणजे गणितातच दिलेला आहे. मग हा 70 डिग्री 40 डिग्री ह्या दोन्हींची बेरीज प्लस हा अँगल आर अँगल याची बेरीज केली तर ती किती यायला पाहिजे, 180 यायला पाहिजे. सिंपल याच्यामध्ये आपल्याला याच्यानुसार आपण काय करू शकतो, आतला अँगल काढू शकतो किंवा कॅल्क्युलेट करू शकतो. एकदा का आपल्याला आतला अँगल आपल्याला कॅल्क्युलेट झाला की अँगल्स ऑफ लिनियर पेअर नुसार आता जस्ट आपण शिकलो त्याच्यानुसार अँगल्स ऑफ लिनियर पेअर नुसार लगतच्या कोनांची बेरीज किती असते, रेषीय जोडीतील कोन आपण त्याला बोलतो, त्या रेषीय जोडीतील कोनांची बेरीज किती असते 180 डिग्री म्हणजे 180 अंश असते. मग त्याच्यानुसार ह्या कोनाची म्हणजे आतमध्ये आपण कॅल्क्युलेट केलेल्या अँगलची आणि बाहेर असलेल्या अँगलची दोन्हींची सम करूया, आपण बेरीज करूया. ती बेरीज आपण 180 दाखवूया आणि त्याच्यानुसार मग आपण काय करूया, तो येणारा इकडचा अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. किती सोपं आहे की नाही. म्हणजे एक एक अँगलने एक एक अँगल ड्रॉ करत आपल्याला जायचे आणि त्याच्यानुसार मग आपल्याला हे कॅल्क्युलेशन जमणार आहे. तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय बघा, उत्तरामध्ये सगळ्यात अगोदर मी काय सांगितलेलं आहे की दोन्ही लाईन्स पॅरलल आहेत, त्याच्यानुसार अल्टरनेट अँगल नुसार हा अँगल आपल्याला पहिल्यांदा 70 डिग्री आपल्याला दाखवावं लागणार आहे. हे पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे. मग आपण जे दिले त्याच्यानुसार जाऊया. काय दिलेले बघा त्यांनी आपल्याला, बघा त्यांनी डायग्राम मध्ये काय दिलेले ते पहिल्यांदा बघूया. त्यांनी काय दिलेले बघा, ए बी आणि तुमची कोणती डी हे दोन्ही एकमेकांना काय दिलेले, पॅरलल दिलेले.
बरोबर. हे गिवन मध्येच दिलेले आहेत आपल्याला. हे आपण इथं असं लिहूया गिवन, म्हणजे आपल्याला ऑलरेडी एक्झाम्पल मध्येच दिलेलं आहे. मग ते जर दिलेलं असेल तर एडी काय झाली त्यांची ट्रान्सफर झाली, बरोबर की नाही. एडी असं आपण इथं म्हणूया, एडी इज ट्रान्सव्हर्सल ऑफ कोणाची AB and D. बघा लाईन AB अँड लाईन कोणती DE, या दोन्ही लाईनची काय झाली ट्रान्सव्हर्सल झाली. आता ट्रान्सव्हर्सल झाल्यानंतर जे अल्टरनेट अँगल होतात ते कसे असतात तर कॉन्ग्रुएंट असतात. देअरफॉर आय हॅव टू राईट हिअर द अँगल 70 degree, that is angle A means angle BAD, angle BAD, this angle and angle कोणता दुसरा ADE, angle ADE, हे दोन्हीच्या दोन्ही अँगल कसे असतील कॉन्ग्रुएंट असतील. का कॉन्ग्रुएंट असतील तर ते कोणते अँगल आहेत अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्सचा अर्थ काय होतो त्याला मराठीमध्ये आपण व्युत्क्रम कोन म्हणतो. आणि दोन रेषा जर समांतर असेल त्याच्यामुळे जे व्युत्क्रम कोन तयार होतात म्हणजे अल्टरनेट अँगल तयार होतात ते नेहमी एकरूपच असतात. असे आपलं थेरम आहे आणि त्या थेरम नुसार हे अँगल एकरूप आपण इथे दाखवलेले आहे. मग आता मला सांगा जर BAD चं माप जर देअरफॉर अँगल BAD चं माप जर आपल्याकडे दिलेलं आहे 70 डिग्री तर देअरफॉर आता हे AD चं माप पण किती असणार आहे ADE चं माप, अँगल ADE हे पण माप किती असणार आहे 70 डिग्री. का असेल कारण ते दोन्ही अँगल अल्टरनेट अँगल आहेत म्हणून. ठीक आहे, हे झालं तुमचं इथे. मग ADA चं माप आलं आपल्याला हे 70 डिग्री मेजरमेंट आलेलं आहे. हे आता आपल्याला फिक्स झालेलं आहे. बघा आता हे 70 डिग्रीचा अँगल फिक्स झालेला आहे. आता त्याच्या पुढे आपल्याला जायचं. त्याच्या पुढे जात असताना आता मी एक काम करतो, आपल्याला काय करायचं सगळ्यात अगोदर हा ह्या ट्रायंगल मधला आतला कोन हा कॅल्क्युलेट करायचा. म्हणून मी काय करतो जे मी इथे लिहिलेलं आहे बघा ADE त्याच्याऐवजी मी असं करतो RDE. चालेल का. अँगल RDE इज इक्वल टू 70 डिग्री. बघा अँगल तोच राहिलाय पण मी फक्त नाव चेंज केलेलं आहे. अँगल तोच आहे बघा. A च्या ऐवजी मी काय केलेलं आहे R पासून सुरुवात केलेली RDE. का बरं R पासून सुरुवात केलेली कारण का आपल्याला इथल्या आतल्या कोणाचं माप मोजायचं म्हणजे आपल्याला त्रिकोणाचा विचार करायचा आहे. म्हणून त्रिकोणाचं नाव घेतलेलं आहे तिथे. जो ट्रायंगल तिथं ड्रॉ होतोय ना त्याचं मेजरमेंट घेतलेलं आहे. मग अशा पद्धतीने मी हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि 70 डिग्री तिथं काढलेलं आहे. आता आपण काय करूया हा इकडचा अँगल काढूया. मग तिकडचा अँगल काढायचं तर मगाशी आपण बघितल्याप्रमाणे किंवा आपण याच्या अगोदर स्टडी केलाय की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 असते, बरोबर. म्हणजे सम ऑफ द ऑल अँगल्स ऑफ द ट्रायंगल बिकम्स द 180 डिग्री. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती येते 180 येते. त्याच्यानुसार मग आता बघा इन ट्रायंगल असं म्हणूया आपण इन ट्रायंगल DRE बरोबर किंवा RDE तुम्हाला जे पसंत पडेल ते नाव लिहिलं तरी चालेल. आता DRE हा त्रिकोणामध्ये बघा मी असं लिहितो इन ट्रायंगल DRE म्हणजे ह्या त्रिकोणामध्ये बघा अँगल D बघा अँगल D म्हणजे कोणता RDE म्हणजे हा अँगल RDE. त्यानंतर सेकंड अँगल कोणता आहे हा R अँगल म्हणजे कोणता DRE अँगल DRE तो सेकंड अँगल. आणि तिसरा अँगल कोणता आहे E अँगल म्हणजे कोणता DER म्हणा तुम्ही किंवा RED म्हणा कोणते म्हणा अँगल RED बरोबर हा अँगल. आणि या तिन्ही अँगलची जर बेरीज केली आपण तर ती यायला पाहिजे म्हणजे किती यायला पाहिजे 180 डिग्री यायला पाहिजे. काय यायला पाहिजे कारण तो एक थेरम आहे आपला सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज आणि ती किती येते 180 अंश येते. मग त्याच्यानुसार आपण इथे लिहिलेलं आहे. मग त्याच्यानुसार आपल्याला बघा RDE चं मेजरमेंट आपल्याकडे आहे का RDE आहे की नाही 70 डिग्री ते मी इथे लिहिलं 70 डिग्री प्लस DRE चं मेजरमेंट आहे का बघा DRE ते तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं बघा DRE. म्हणून मी काय केलेलं आहे अँगल DRE ऍज इट इज लिहिलं प्लस अँगल RED चं मेजरमेंट आहे का आपल्याकडे आहे बघा RED चं मेजरमेंट आहे 40 डिग्री ते 40 डिग्री मी इथे लिहिलं इज इक्वल टू 180 डिग्री केलं मी इथे. मग आता बघा आपल्याला काय करायचंय मी इथे अँगल DRE ऍज इट इज लिहिलं प्लस बघा 40 प्लस 70 किती झालेले 70 प्लस 40
किती झाले 110 झाले की नाही, म्हणजे 110 अंश झाले. ते मी इथे 110 अंश लिहिले आणि इज इक्वल टू किती आहे 180 अंश म्हणजे 180 डिग्री. सो आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं DRE. सो ते आपण इक्वल टू सिम्बॉलच्या एका बाजूला तेवढंच ठेवूया फक्त, म्हणजे अँगल DRE एकाच बाजूला ठेवलं, इक्वल टू चं सिम्बॉल दिलं, त्याच्या पलीकडे आहे 180 ते ऍज इट इज लिहिलं आणि इकडे असलेलं प्लस 110 तिकडे लिहिलं, काय झालं मायनस 110 डिग्री झालं. मग अँगल DRE चं मेजरमेंट किती झालं बघा, 180 मधून 110 डिग्री केले म्हणजे 180 मायनस 110 डिग्री इज इक्वल टू किती राहिले तुमचे 70 डिग्री. म्हणजे तुम्हाला DRE चं मेजरमेंट आलं, हे जे आपल्याला पहिलं कॅल्क्युलेशन होतं. ओके, आता आपण जाऊया नेक्स्ट स्टेज कडे. आता आपली नेक्स्ट स्टेप काय असणार आहे आपली एक्झाम्पल मध्ये बघा, हा अँगल मिळालेला आपल्याला 70 डिग्री, मी इथे लिहून घेतलेले 70 डिग्री. आता आपल्याला अँगल ऑफ लिनियर पेअरच्या प्रॉपर्टीनुसार म्हणजे रेषीय जोडीतील कोणाच्या गुणधर्मानुसार आपल्याला हा 70 प्लस इथला अँगल या दोन्हींची बेरीज किंवा सम किती दाखवायची आपल्याला 180 डिग्री. बरोबर, शिकलोय आपण त्याच्यानुसार. मग आता आपण काय करूया बघा, इकडचा एक्सटर्नल अँगल कोणता होईल बघा ARE की जो आपल्याला काढायचा आहे. मग आता मी इथं आता नाऊ म्हणतो, नाऊ म्हणजे आता बघा अँगल ARE म्हणजे हा अँगल ARE प्लस अँगल कोणता आतला कोन म्हणजे कोणता रे DRE आपण इथे काढलेला आहे बघा DRE. मग मी तो लिहितो अँगल DRE या दोन्हींची जर बेरीज केली किंवा सम केली तर किती यायला पाहिजे इज इक्वल टू 180 डिग्री यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, कारण इथे आपल्याला लिहिणं गरजेचं आहे अँगल्स ऑफ लिनियर पेअर म्हणजेच काय रेषीय जोडतील कोन. आणि मग आता ARE चं माप आपल्याकडे आहे का नाहीये ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणून मी इथं काय केलं अँगल ARE ऍज इट इज जसं आहे तसं लिहिलं प्लस DRE चं मेजरमेंट आताच आपण कॅल्क्युलेट केले ते किती आलेले 70 डिग्री आलेले, ते 70 डिग्री लिहिलं इज इक्वल टू 180 डिग्री लिहिलं. मग आता बघा अँगल ARE कॅल्क्युलेट करायचा आहे, ARE लिहिलं इज इक्वल टू 180 ऍज इट इज जसं आहे तसं लिहिलं आणि हा इक्वल टू सिम्बॉलच्या इकडे असलेला प्लस 70 तिकडे गेल्याच्या नंतर काय होतो मायनस 70 होतो. मग अँगल ARE इज इक्वल टू किती असणार आहे 180 मायनस 70 इज इक्वल टू 110 डिग्री. म्हणजे ARE चं मेजरमेंट सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय झालेलं आहे मिळालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण बघा हे आतलं मेजरमेंट 70 डिग्री आणि हे बाहेरचं 110 डिग्रीचं मेजरमेंट असे दोन्हीच्या दोन्ही मेजरमेंट आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केले.